सायली त्याची चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची. हळूहळू तो पण ठीक होत होता. तिच्याशी बोलायचा, तिला सॉरी म्हणायचा. अभयला पण त्याने मनापासून सॉरी म्हटले आणि अभयने पण लहान भाऊ आहे, छोट्या मोठ्या चुका प्रत्येक व्यक्तीकडून होतात म्हणून त्याला माफ केले. सायली झाडांना पाणी देत होती. तो रूममध्ये येतो आणि गॅलरीमध्ये जातो आणि सायलीच्या समोर गुडघ्यावर बसून तिला सॉरी म्हणतो. त्याच्या अशा वागण्याने ती गोंधळून पण जाते आणि घाबरते सुद्धा. हे बघ सायली, घाबरू नकोस. मी जे केलं ते खूप चुकीचे होते. वाटल्यास तू हवा तेवढा वेळ घे, पण माझ्याशी बोलत जा प्लीज. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली असते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते. तो चमकून वर बघतो तर ती त्याला गोड स्माईल देते आणि स्माईल बघून तो उठून तिला मिठीत घेतो आणि माफ केल्याबद्दल थँक्यू बोलतो. ती त्याच्या मिठीतून बाजूला होत बाहेर निघून जाते. उद्या आजींचा बड्डे असतो. सगळे मिळून हॉलमध्ये डेकोरेशन करत असतात. डेकोरेशन झाल्यानंतर अर्जुन सायलीला आवाज देतो, सायली पटकन तयार हो, आपल्याला बाहेर जायचं आहे. सायली तयार होऊन अर्जुनसोबत जायला निघते. तो तिला एका मॉलमध्ये घेऊन जातो. ते दोघे मिळून आजीला मस्त व्हाईट कलरचा परीचा लॉंग अनारकली ड्रेस घेतात. सायलीच्या नकळत अर्जुन पण तिला मस्त पिंक कलरचा अनारकली ड्रेस घेतो. नंतर बेकरीमध्ये जाऊन 2 लेअरचा केक घेऊन घरी येतात. घरी आल्यावर सगळं आवरून सायली बसलेली असते. तोच अर्जुन तिला एक बॉक्स देतो. ती त्याला विचारते बॉक्समध्ये काय आहे. तो सांगतो तूच ओपन करून बघ. ती ओपन करून बघते तर त्यात सुंदर अनारकली ड्रेस असतो. तिला तो खूप आवडतो. ती त्याला थँक्यू म्हणते. त्यालाही ऐकून बरं वाटतं. सायली, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर तू आज संध्याकाळी ड्रेस घालशील प्लीज. ती काहीच बोलत नाही आणि बाहेर निघून जाते. तो पण जास्त विचार न करता त्याचं काम करतो. संध्याकाळी सगळे तयार असतात. सायली आजीला तयार करत असते आणि तिचंही आवरत असते. सगळं झाल्यानंतर ती आजीला घेऊन बाहेर येते. आजी अनारकली ड्रेसमध्ये एकदम परी दिसत असते. अर्जुन पटकन येऊन आजीला मिठी मारत कपाळाला किस करत म्हणतो, हे ब्युटिफुल, हॅपी बर्थडे. आजी पण त्याचे नाक ओढून त्याला थँक्यू बोलते आणि त्याचे लक्ष सायलीकडे जाते. तिला बघून पण त्याला खूप आनंद होतो कारण सायलीने अर्जुनने दिलेला ड्रेस घातलेला असतो. त्यात ती खूप सुंदर दिसत असते. तो तिला बघण्यात एवढा हरवून जातो की जेव्हा आई बाबा आणि अभय आजीला विश करतात त्यांच्या आवाजाने तो भानावर येतो. आजी मस्त केक कट करतात. आज जेवायला पण आजीच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवलेले असतात. ते बघून आजीला खूप आनंद होतो. सगळे जेवण करून झोपायला जातात. रूममध्ये आल्यावर सायली चेंज करून झोपायला जाते. अर्जुन तिला म्हणतो, आज तू खूपच क्यूट दिसत होती आणि थँक्यू मी दिलेला ड्रेस घातल्याबद्दल. ती त्याच्याकडे बघून गोड हसते आणि गुड नाईट बोलून झोपून जाते. दुसऱ्या दिवशी आई बाबा आणि सायली बाहेर गेलेले असतात. त्यांना कॉफी प्यायची असते म्हणून एका कॅफेमध्ये थांबतात. तो आईचे लक्ष समोर गार्डनमध्ये जाते. तिथे अर्जुन आणि माधवी एकमेकांच्या मिठीत असतात. बाबा तिथे जाऊन अर्जुनच्या कानाखाली जोरदार मारतात आणि त्या माधवीकडे पण रागात बघतात. अर्जुनचं लक्ष फक्त सायलीकडे असतं. सायली त्यांना तसं बघून रडायला लागते. तिला रडताना बघून अर्जुन तिच्या जवळ येतो. तिचा चेहरा हातात पकडून म्हणतो, सायली प्लीज रडू नको. ती रडायची थांबत नाही. तिचे रडणे बघून नकळत त्याच्या डोळ्यात पण पाणी येते. माधवीला हे बघवत नाही. ती तशीच तिथून निघून जाते. इकडे आई बाबा पण सायलीला घेऊन घरी निघून जातात. अर्जुन मात्र तिथेच थांबतो आणि विचार करत असतो की आतापर्यंत सायलीला मी फक्त त्रास आणि त्रासच दिला आहे. तिची काही चूक नसताना तो तसंच विचार करत घरी निघून जातो. घरी आई बाबा सायलीला समजावत असतात की अर्जुन येतोच. तो दिसताच बाबा पुन्हा त्याला ओरडणार तसे आई बाबांना आवाज देते आणि शांत राहायला सांगते. अर्जुन बोलायला लागतो, तुम्ही मला माफ कराल असे मला वाटत नाही, पण मला एक संधी द्या. माधवीच्या वाटेला कधीच जाणार नाही. सायली माझी बायको आहे आणि मी तिचा चांगला नवरा होऊन दाखवेल. प्लीज एक संधी द्या. आई बोलते, ही शेवटची संधी. आईचे वाक्य बाबा तोडत बोलतात, जर तू माझ्या लेकीला पुन्हा त्रास दिलास तर तू आणि मी आहे. अभय पण त्याला रागवत बोलतो, जर तू माझ्या बहिणीला त्रास दिला तर मी विसरून जाईल तू माझा भाऊ आहे. सगळ्यांचं बोलणं ऐकून सायली रडायची थांबते. सगळे तिचा किती विचार करतात म्हणून तिला बरं वाटते आणि सगळे मिळून अर्जुनला सुधारायची एक संधी देतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात. तो पण रूममध्ये येतो. सायलीचा हात हातात घेऊन तिला म्हणतो, बच्चा, हा हात कधीच सोडणार नाही. तुझी साथ मी शेवटपर्यंत देईल. त्याचे बोलणे ऐकून सायली चमकून त्याच्याकडे पाहते पण काहीच बोलत नाही. पण त्याचं बच्चा बोललेलं तिला मनात आवडलेलं असतं. मी तुझ्यासाठी पूर्ण बदलण्याचा प्रयत्न करेल. तुला
तुला जसा नवरा पाहिजे तसा मी बनवून दाखवेल. हे ऐकता सायली फक्त त्याच्या रडणाऱ्या डोळ्यांकडे बघत असते. तिलाही वाटतं एक संधी द्यावी आणि तीही त्याचे अश्रू पुसत त्याला गोड स्माईल देते. तिने स्माईल देताच तो तिला घट्ट मिठी मारतो. अभय त्याच्या रूममध्ये येतच असतो की त्याला ते दोघं एकमेकांच्या मिठीत दिसतात, तर तो काहीच न बोलता निघून जातो. अर्जुन तिला लाडाने म्हणतो, बच्चा तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आपण एकमेकांच्या कुशीत झोपायचं का? त्याचं बोलणं ऐकून तिचा चेहरा गुलाबी होतो. तिचा गुलाबी झालेला चेहरा बघून त्याला पण सिग्नल मिळतो आणि तो तिला उचलून बेडवर झोपवत एकमेकांच्या कुशीत झोपून जातात. मध्येच रात्री अर्जुनला जाग येते तर तो सायलीला बघतो. सायली आज न घाबरता त्याच्या कुशीत झोपलेली असते. त्याला असं बघून खूप बरं वाटतं. मिठी अजून घट्ट करत झोपून जातो. सायली आणि अर्जुनच्या नात्यामध्ये हळूहळू प्रेम बहरत होते. सगळे सुरळीत चालू होते. आई बाबा आणि आजी गावाला जाणार होते. 20 ते 22 दिवसांसाठी. सायली त्यांना विनवणी करत होती, नका ना जाऊ, पण सगळे तिला समजावत होते. खूप महत्त्वाचं काम आहे, ते करून येतो. आणि आई बाबा आजीला घेऊन निघून जातात. ते गेल्यावर सायली शांत बसलेली असते. तिला तसं बघून अर्जुन तिच्या जवळ जात तिला विचारतो, बच्चा असा चेहरा पाडून का बसली आहेस? ते माझी बेस्ट फ्रेंड गेली ना, मला नाही करमणार ना, मी आहे ना, माझ्यासोबत मस्ती कर. त्याचे बोलणे ऐकून ती वाकून त्याला बघते आणि दोघंही खळखळून हसतात. त्याचं लक्ष एका बॅगकडे जाते आणि तो तिला विचारतो, ही बॅग कसली आहे गं आणि यात काय आहे? ती टाळायचं म्हणून त्याला सांगते, असंच सामान आहे. अर्जुनला ती बॅग बघायची असते म्हणून तो ती बॅग खाली उतरवतो. ती पटकन जाऊन त्याच्यासमोर उभी राहते आणि त्याला नाही म्हणते, पण तो ऐकेल तर ना, आणि दोन्ही हातांनी बॅग काढत असतो. ती त्याचे हात पकडून खाली ओढते, पण तिचे हात त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. ती उड्या मारून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. ती उड्या मारता मारता त्याच्या एवढ्या जवळ असते की त्या दोघांचे हार्टबीट एकमेकांना ऐकू येतात. तिला असं जवळ बघून त्याला खूप भारीवालं फिलिंग येतं. तसेच एकमेकांना बघण्यात गुंग होतात. थोड्या वेळाने भानावर येत सायली लाजून मान खाली घालून त्याच्याकडे पाठ करून उभी राहते आणि शेवटी तो ती बॅग काढतो आणि ओपन करतो. बॅगमधले सामान बघून तोंडाचा आ करून पाहतो. तोच सायली येऊन त्याचे तोंड बंद करते. हे काय आहे सायली? गिफ्ट आहे. हो, ते मला पण दिसतंय, पण कुणाचे? तो तिची उडवत, तुला कॉलेजच्या मुलांनी दिले का? अहो, काहीही बोलू नका, हे सगळे मीच विकत घेतले आहे माझ्या पैशांनी. हे सगळं तुमच्यासाठीच आहे. थांबा, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, व्हॅलेंटाईन डेला घेतले होते गुलाबाचे फूल, ग्रीटिंग आणि म्युझिक कपल. ते ओम शांती ओम मूवीमध्ये होतं ना, अगदी तसंच आहे. थांबा, मी तुम्हाला चालू करून दाखवते. ते बटन चालू करते तसं त्यातील कपल मस्त डान्स करायला लागतात आणि एक सॉन्ग पण लागतं. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ, के ना चाहूँ भी तुमसे क्या कहूँ, तुमको पाया है तो जैसे खोया हूँ. दोघंही एकमेकांना पाण्यात गुंग असतात. तसे सॉन्ग बंद होते आणि दोघं पाण्यावर येत गालातल्या गालात हसतात. लग्नामध्ये द्यायला तुम्हाला घड्याळ आणि गॉगल आणलं होतं. माझा मित्र US ला गेला होता म्हणून तिथून आणलं होतं. तुमच्याकडे जो गॉगल आहे ना, तो मला नाही आवडत, ती कसा तरी चेहरा करत त्याला म्हणते. तो फक्त तिचे चेहऱ्यावरचे हावभाव बघत असतो. असे बरेच इम्पॉर्टंट गिफ्ट तिच्याकडे असतात. तिचे गिफ्ट्स बघून त्याला खूप भरून येतं आणि तो तिला मिठी मारत तिच्या कपाळाला किस करतो. ती तर लाजून गुलाबी गुलाबी होते. तू आधीपासून माझा विचार केलास आणि मी फक्त तुला त्रास दिला, पण मी आता तुला खूप खुश ठेवेल. देवाने मला तुझ्या रूपाने सर्वात मोठे गिफ्ट दिले आहे. थँक्यू बच्चा, माझ्या जीवनात आल्याबद्दल. पण तू मगाशी म्हटलीस की हे सगळे गिफ्ट्स तू तुझ्या पैशातून घेतले आहेस, ते कसे? म्हणजे तू वयाने एवढी लहान, एवढे पैसे तुझ्याकडे कसे आले? मी एका इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन केले होते, तिथे शिकवायचे. तो ओठ दाबून हसत असतो. तू स्वतः तर लहान आहेस, तुला शिकवायची गरज आहे आणि मुलांना शिकवायची? वा, मला चांगलीच सॅलरी मिळायची. तीच सेव्हिंग करून त्याच पैशातून घेतले होते हे गिफ्ट्स. आणि बाबा पण दर महिन्याला पैसे द्यायचे, ते पण मी खर्च न करता बँकमध्ये टाकायची. पण इकडे लग्न झाल्यानंतर बंद झाले आणि मला वाटले लग्न झाल्यानंतर नवरा देईल, पण तुम्ही तर माझ्याशी बोलायचे नाही, तर पैसे कुठून देणार? ती हसून त्याला सांगते. तो पण हसून तिला म्हणतो, मी तुला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. तू मागायच्या आधीच ते तुझ्यासमोर असेल, हा शब्द आहे या अर्जुनचा. त्याचे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने पटकन पुसून त्याच्या कुशीत शिरली. तसेच दिवसामागून दिवस जात होते. सगळं सुरळीत चालू होतं. आई बाबा आणि आजी पण घरी आले होते. सायली अर्जुनचं मस्त सुरू होतं. मनाने तर जवळ आले होते आणि शरीराने पण हळूहळू का होईना जवळ येत होते. बाबांना त्यांच्या लहानपणीच्या मित्राचा फोन येतो.
त्यांच्या मुलाचे लग्न असते तर सगळ्यांनी लग्नाला येण्यासाठी कॉल केलेला असतो आणि हो, येताना तुझ्या सुनेला आणि मुलाला नक्की आण, अशाच गप्पा मारून फोन ठेवतात. बाबा सगळ्यांना सांगतात लग्नाला जायचं आहे. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळ्यांची जाण्यासाठी पॅकिंगची तयारी चालू असते. सायलीला तर लग्न खूप आवडायचे म्हणून ती जास्तच हॅपी असते. ती लग्नाला काय घालू त्याचा विचार करत असते. तोच अर्जुन आत येतो. ती त्यालाच विचारते, अहो मी लग्नाला कोणती साडी घालू? तो त्याच्या बॅगेतून एक बॉक्स काढून तिच्या हातात देतो. ती बॉक्स ओपन करते तर त्यात सुंदर अशी सिल्कची साडी असते. ती त्याला म्हणते, वाव, साडी खूपच सुंदर आहे. हो ना, मग माझी सुंदर बायको ही साडी लग्नात घालून अजून किती सुंदर दिसते ते बघायचं आहे मला. ती लाजून इश्य म्हणते. एके दिवशी माधवीचा कॉल अर्जुनला येतो पण तो इग्नोर करतो. पुन्हा कॉल येतो म्हणून तो उचलतो आणि बोलतो, का कॉल केला आहेस मला? ती त्याला सांगते, अर्जुन माझं लग्न आहे आणि तुला नक्की यायचं आहे, येशील ना? हो येईल ना. आणि तो तिचे अभिनंदन करतो आणि विचारतो, लग्न कधी आहे? ती लग्नाचा दिवस सांगते तर दोघं लग्न एकाच दिवशी होते. तो ओके म्हणतो आणि लग्नाला येईल सांगतो आणि कॉल कट करतो. त्याला आता टेन्शन येते, सायलीला काय सांगायचे आणि काहीतरी विचार करत रूममध्ये जातो. सायली, तुला एक सांगायचे आहे. हां बोला ना. अगं माझं ऑफिसचे खूप महत्त्वाचे काम आहे तर मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत, मी डायरेक्ट लग्नाच्या दिवशी येईल. ती नाराज होते आणि ठीक आहे बोलून त्याला सांगते, पण लवकर या, तुम्हाला तुमच्या सुंदर बायकोला तुम्ही दिलेल्या साडीत बघायचे आहे ना? हो गं माझी बच्चा, मी येईल लवकरच, काळजी करू नकोस. आणि ते एकमेकांना मिठी मारतात. बच्चा मी येईल लवकरच आणि नाही आले तर मी जे बोलतो ते मी करून दाखवतो. लागली बेट? लागली. लग्नासाठी सगळे जायला निघतात. गाडीत आई बाबा आणि आजी मध्ये बसलेले असतात. गाडी अभय चालवत असतो. सायली त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेली असते. सायली आणि आजी मस्त गाणे ऐकत असतात. गाडीमध्ये सगळ्यांना झोप लागत असते पण सायली आणि आजी फुल जागी होत्या. जेवणावरून अभय, सायली आणि आजीचं भांडण चालू असतं. तिला आणि आजीला पनीर पटियाला खायचं असतं आणि अभय म्हणत होता, थोडंच अंतर राहिलं आहे तर घरीच जेवू. पण ती आणि आजी ऐकत नसतात. आई बाबा त्यांच्यामध्ये काही पडत नाही. आजी तिला म्हणते, माझ्या नातवाला फोन कर. ती अर्जुनला कॉल करते. तो माधवीच्या लग्नामध्ये असतो. तिथून साईडला जात फोन उचलतो. अहो बघा ना, मला आणि आजीला बाहेर जेवायचं आहे आणि अभय दादाला घरी, प्लीज सांगा ना दादाला. अर्जुन पण अभयला म्हणतो, जा बाबा माझ्या ब्युटिफुल आजीला आणि माझ्या बच्च्याला घेऊन. त्यांचं बोलणं ऐकून अभय म्हणतो, बायकोसाठी मला ॲडजस्ट करायला लावतोस तू? तू ये लग्नाला, बघतोस तुला. सगळे हसतात. मस्त जेवण करून घरी पोहोचतात. इकडे अर्जुन पण लग्न आटपून निघायची तयारी करतो. कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.